नमस्कार, मी रोहिणी तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते आपल्या चॅनल रियांशी फूड अँड आर्टमध्ये। आज आपण हिरव्या मुगाची अतिशय चविष्ट अशी भाजी बनवणार आहोत, जी तुम्ही चपाती, भाकरी आणि भातासोबत खाऊ शकता। अप्रतिम लागते, मुलांना मोठ्यांना सगळ्यांनाच आवडेल। जितकी ही भाजी चविष्ट लागते तितकीच पौष्टिकही आहे। तर त्यासाठी मी इथे एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे, त्यामध्ये 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या आणि 7 ते 8 हिरव्या मिरच्या मी इथं घेतलेल्या आहेत। या मिरच्या कमी तिखट आहेत त्यामुळे मी घेतलेल्या आहेत थोड्याशा जास्त। आता तुम्ही मिरचीचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। मिरची जरी डार्क दिसत असेल तरी सुद्धा तिखट नाही आहे, त्यामुळे मी इथं ही जास्त घेतली। अशा प्रकारे वाटण करून घेतलेलं आणि आजची ही रेसिपी आपण बनवणार आहोत अगारो राईस कुकरमध्ये। यासोबत तुम्हाला एक डिजिटल कंट्रोल पॅनल मिळतं आणि 8-in-1 कुकिंग मोड्स यामध्ये आहेत। तर इथे तुम्ही बघू शकताय टाइम शो होण्यासाठी अशा प्रकारचे एक हे दिलेलं आहे आणि कमी जास्त टाइम करण्यासाठी प्लस आणि मायनसचा आहे। व्हाईट राईस, ब्राऊन राईस आहे। पुन्हा स्लो कुकिंगसाठी सुद्धा तुम्हाला व्हाईट राईस आणि ब्राऊन राईसचा ऑप्शन आहे। शॉर्ट ग्रेन म्हणजे डाळी वगैरे किंवा कुठलेही कडधान्य शिजवायचे असतील तर तुम्ही शॉर्ट ग्रेनमध्ये शिजवू शकता। पॉरेज एक ऑप्शन आहे, म्हणजे पातळ खिचडी वगैरे जे पदार्थ असतात ते तुम्ही त्यामध्ये बनवू शकता। स्टीमचा ऑप्शन आहे, म्हणजे इडलीसारखे पदार्थ तुम्ही त्यामध्ये बनवू शकता। प्रीसेट टायमर आणि कीप वॉर्म जर तुम्ही सेट केलं तर बऱ्याच वेळासाठी तुमचं पदार्थ जे आहेत ते अगदी गरम राहतात। आणि प्रीसेट टायमर म्हणजे जर एखाद्या वेळेस तुम्ही बाहेर चालला असाल आणि तुम्ही सुरुवातीलाच प्रीसेट टायमरवर आपलं कुकर लावून दिलं तर तुम्ही जेव्हा घरी याल तेव्हा तुम्हाला अगदी गरमागरम जेवण मिळेल। इथं अशा प्रकारे एक विसल आहे जी रिमूव्हेबल आहे, तुम्हाला क्लीन करताही येईल। आणि यामध्ये अशा प्रकारचं एक नॉनस्टिक बाउल तुम्हाला दिलेला आहे। याची जी कॅपॅसिटी आहे 3 लिटरची आहे आणि हे अशा प्रकारे यामध्ये फिट होतं। त्याचसोबत अशा प्रकारे एक स्टीमर तुम्हाला मिळतं आणि त्याला अशा प्रकारे कड्या आहेत जेणेकरून तुम्ही याला पकडून अगदी सहज बाहेर काढू शकता। त्याचसोबत तुम्हाला असे हे 2 स्पून मिळतात, याचा वापर करून तुम्ही छान असं पदार्थ काढू शकता। त्याचसोबत एक मेजरिंग कपसुद्धा आपल्याला मिळतं, तर यामुळे तुम्ही मेजर करून सुद्धा पाणी वगैरे यामध्ये वापरू शकता। त्याचसोबत एक यूजर मॅन्युअलसुद्धा मिळतं, ज्याचा वापर करून तुम्ही भरपूर असं रेसिपीसुद्धा बनवू शकता आणि कशा प्रकारे वापरायचं ते सुद्धा यामध्ये तुम्ही बघून हा कुकर वापरू शकता। तर यासोबत हे अशा प्रकारचं एक वायर मिळते, ती तुम्हाला इथं अटॅच करायची आहे। तर बघा अशा प्रकारे वायर आपण अटॅच केल्यानंतर मी ऑन केलेलं आहे। ऑन केल्यानंतर तुम्हाला इथं लाईट शो होत असेल। तर आता आपण शॉर्ट ग्रेन म्हणजे आपण डाळी वगैरे म्हणजेच मूग डाळ आहे तर शॉर्ट ग्रेन हा ऑप्शन सिलेक्ट केलेला आहे आणि इथे तुम्ही बघू शकताय हे अशा प्रकारे रोटेट व्हायला लागले म्हणजे आपलं भांडं गरम व्हायला सुरुवात होते। त्यानंतर आता यामध्ये आपण टाकूया तेल, कारण आपण यामध्ये फोडणी वगैरे सुद्धा अगदी आरामात बनवू शकतो। तर तेल टाकलेलं आहे। तेल थोडंसं गरम झालं की जिरे मोहरी टाकायची। जिरे मोहरीला छान असं तडतडू द्यायचं आहे। तर जिरे मोहरी छान तडतडली आहे, त्यानंतर हिरवी मिरची आणि लसणाची जी पेस्ट आहे ती आपण यामध्ये टाकून घेणार आहोत। आपण यामध्ये जास्त मसाले वगैरे वापरणार नाही आहोत, फक्त हिरवी मिरची आणि 1-2 अजून मसाले आपण इथं वापरतोय। तर बघा मिरची आणि लसूण आपण मस्त असा परतून घेऊया त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत। आता मिरची लसूण परतत आहे तोपर्यंत मी यामध्ये कांदाही टाकलेला आहे। एक मोठ्या साईजचा कांदा मी बारीक कापून घेतला होता, तो पण यामध्ये टाकलेला आहे आणि याला पण आपल्याला मस्त असं परतून घ्यायचं आहे। आता कांदा, हिरवी मिरची आणि लसूण आपण छान असं परतून घेऊया। यासाठी आपल्याला एक 3 ते 4 मिनटं लागतात। तर तुम्ही बघू शकता अगदी मस्त आपला कांदा आणि मिरची परतत आहे। अजून 1-2 मिनटं आपण याला परतून घेऊया। हा जो कुकर आहे यामध्ये तुम्ही भरपूर अशा रेसिपी बनवू शकता। आता कांदा लवकर परतला जावा म्हणून मी चवीपुरतं मीठ यामध्ये टाकलेलं आहे आणि थोडंसं कढीपत्त्याची पानं यामध्ये टाकूया। मी सुरुवातीला टाकायला विसरली त्यामुळे आत्ता टाकलेली आहेत आणि परत याला छान असं मिक्स करून घेणार आहे। आपलं हे जे
नॉनस्टिकचं बाऊल आहे, त्यामुळे मी यामध्ये लाकडी चमच्याचाच वापर करते आहे. त्याने यावर छरे वगैरे पडणार नाहीत, स्क्रॅच वगैरे येणार नाहीत. तर अशा प्रकारे कांदा आणि आपण मिरची छान परतून घेऊया. त्यासोबत आता यामध्ये मी टाकणार आहे हळद. अर्धा चमचा हळद मी यामध्ये टाकलेली आहे आणि त्याला पण मस्त असं परतून घ्यायचं आहे, त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत. आता हे सर्व मसाले आपले छान परतले गेलेत, तेव्हा आपण आता आपले जे मूग आपण भिजवून घेतलेले होते ते मूग टाकायचे. तर मुगांना मी जवळपास 4-5 तासासाठी भिजत घातलं होतं. जर मी संध्याकाळी ही रेसिपी बनवते तर मग सकाळी 11 ते 12 वाजता ही मूग भिजत घातले होते. 4-5 तासामध्ये मूग छान फुलतात आणि लवकर शिजतात. तुम्हाला आता जर मूग कच्चे म्हणजे तुम्ही भिजवायला विसरलात तर तुम्ही डायरेक्टसुद्धा धुवून मूग यामध्ये टाकू शकता. मुगाला शिजायला जास्त वेळ लागत नाही. 2 ते 3 नॉर्मल कुकरमध्ये 2-3 शिट्ट्यामध्ये शिजतात आणि या राईस कुकरमध्ये सेमच टाईम लागतो. आता मूग टाकल्यानंतर व्यवस्थित परतून घेतल्यानंतर मी यामध्ये पाणी टाकलेलं आहे. आता मी ही भातासोबत आणि भाकरीसोबत पण खाणार आहे, त्यामुळे पाणी थोडंसं जास्त टाकले. जवळपास मी 1 लिटर पाणी टाकलेलं आहे. झाकण बंद करायचं आणि हे जे विसल आहे ते छान अशा प्रकारे बंद करून घ्यायची. आता जेवढं आपलं हे कुकर शिजत आलं आणि शेवटचे 10 मिनटं राहिले की आपल्याला टाईम शो व्हायला सुरुवात होते आणि अशा प्रकारे टाईम 1-1 मिनिटांनी कमी होत जातो आणि आपलं कुकर तयार आहे. कुकर थंड झाल्यानंतर मी काढून बघते तर बघा, अगदी गरमागरम आपली ही मुगाची भाजी बनवून तयार आहे. किती छान तयार झालेली आहे बघू शकताय. कन्सिस्टन्सी एकदम परफेक्ट आहे आणि एकदम मऊ असा आपला मूग शिजलेला आहे. तर अशा प्रकारे तुम्ही या राईस कुकरचा वापर करून छान अशी या रेसिपी बनवू शकता. आपली ही भाजी एकदम तयार आहे गरमागरम खाण्यासाठी. तुम्हाला हा राईस कुकर ऑर्डर करायचा असेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथं जाऊन नक्कीच चेक करा. वरून कोथिंबीर टाकली आणि ही गरमागरम भाजी नक्कीच करून बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.